सुस्वागतम. आयडियल सोसायटी प्रस्तुत कृष्ण आणि त्याच्या विविध नात्यांवर आधारित संगीत नृत्य नाटिका सांज निळी. माझ्या उत्सुकतेने चिमुकल्या भरलेल्या डोळ्यांमध्ये आणि माहेरच्याच अंगणात सादर करणाऱ्या माझ्या सख्या मैत्रिणी आम्ही सर्व सज्ज आहोत. तर जिथे तुम्हाला सादरीकरण आवडेल तिथे तुम्ही तुमच्या टाळ्यांच्या रूपात आम्हाला कौतुक कराल, आम्हाला प्रोत्साहन द्याल ह्याची खात्री आहे. आयडियल सोसायटी सहर्ष सादर करीत आहे कृष्ण आणि त्याच्या नात्यांवर आधारित नृत्य नाटिका सांज निळी. आजी, काय मस्त वास येतोय ग खिरीचा. मी खाऊ काय चांदीच्या वाटीतली खीर? अगं, आज आपल्या लाडक्या कृष्ण बाप्पाचा वाढदिवस आहे ना, म्हणून खीर केलीये. या चांदीच्या वाटीतील खीर देवघरातल्या कृष्णासाठी आहे बरं का. वाढदिवस? बाळकृष्णाचा वाढदिवस? माझ्या बर्थडेला केक आणि बाळकृष्णाला खीर, हो ना गज्जी? अगदी बरोबर. मी आता खिरीचा नैवेद्य दाखवते देवघरातल्या कृष्णाला, आणि माझ्या शेजारी ही जी इनुली मिनुली बसली ना, तिला माझ्या हाताने भरवते. चालेल? वाव, यम्मी. आजी, मला बाळकृष्णाची गोष्ट सांग ना. अगं, किती वेळा सांगितली तुला? परत ऐकायचे वाटतं मॅडम ना. बर बर, सांगते ह. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. एक दुष्ट राक्षस होता, कंस नावाचा. जब धरती पाप के बोझ से कराह उठी थी, अपनी शक्ति के घमंड में चूर आतताई राक्षस राजाओं के भेष में धरती पर अत्याचार और विध्वंस का तांडव कर रहे थे. सत्य, धर्म और न्याय निर्दोषों के रक्त में लथपथ पड़े थे. बंदियों को भी काम पर लगाओ, सबके काम का समय दुगना कर दो और भोजन आधा. मुझ पर तो कंस भैया अपने प्राण न्यौछावर करते हैं बड़े पिताश्री. मेरी छोटी सी छोटी आवश्यकता का ध्यान रखते हैं. अपने से अधिक उन्हें मेरी सुरक्षा की चिंता रहती है. कंस भैया, मैं जानती हूँ ये आप ही हैं. देवकी, मेरी प्यारी बहन, मुझे विश्वास नहीं होता कि कल तू इस घर से सदा के लिए विदा हो जाएगी. तेरे बिना मथुरा सूनी हो जाएगी देवकी. अपनी बहन का सारथी मैं बनूंगा. कंस, जिसे तू अपने हाथों से विदा कर रहा है, उसी देवकी का 8वां पुत्र तेरा काल होगा.
भय मत करो। तुम दोनों ने मुझे पुत्र रूप में पाने के लिए सहस्रों वर्ष तपस्या की है। तुम्हारे अनन्य प्रेम से प्रसन्न होकर ही मैंने आज तुम्हारे यहाँ जन्म लिया है। वसुदेव, विलंब मत करो। मुझे तुरंत यमुना के पार गोकुल ले जाओ। वहां नंद की पत्नी यशोदा ने एक कन्या को जन्म दिया है। यशोदा प्रसव की थकान में बेसुध सोई होगी। उसके पास मुझे लिटाकर उसकी बच्ची को यहां ले आओ। शीघ्रता करो वसुदेव। कंस, मुझे मारकर तुझे कुछ नहीं मिलने वाला। तेरा काल कहीं और जन्म ले चुका है। जगत का तारणहार आ चुका है। भगवान स्वयं आ चुके हैं। तेरे जैसे पापियों का नाश अब निश्चित है। अरे गोकुल की गलियों ने देखी, अरे कान्हा तेरी लीला न्यारी। अरे नन्हा कान्हा छोटा कान्हा दिखता है भोला बड़ा, पर चुटकियों में आसमां से चांद लेके उड़ा। अरे अपना कान्हा प्यारा कान्हा धीरे से होवे बड़ा, उसकी इन शरारतों में राज है गहरा छुपा। अरे हमने देखी सबने देखी छिंग नाक चिंग चिंग, अरे कान्हा तेरी लीला न्यारी छिंग नाक चिंग चिंग। अरे आंखें बचा के सबसे छुपा के मक्खन चुराने दो, अरे गैया चरा के सबको नचा के बंसी बजाने दो। धीम तानना धीम तानना धीम तानना धीम तानना धीम तानना धीम तानना। सावला सलोना है वो, हिंदियों का छौना है वो, मोर पंख सर में है उसके जड़ा। कान्हा देखो खिलखिलाए, माँ यशोदा मुस्कुराए, जग सारा नन्हे से मुख में भरा। अरे कान्हा तेरी लीला न्यारी चिंग नाक चिंग चिंग। अरे नन्हा कान्हा छोटा कान्हा दिखता है भोला बड़ा, पर चुटकियों में आसमां से चांद लेके उड़ा। कृष्णं वन्दे जगद्गुरुं वन्दे कृष्णम्।
गोकुळात रंग खेळतो श्रीहरी. गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्रीहरी. गोकुळात रंग खेळतो श्रीहरी. मोहनात रंग राधिका, राधेच्या बावडी. लाली तोळा श्याम सावळा, लागला तुझा रंग आलिया. सूर बासरीचा मोह विमनाला, बासरीतला देव गुंतला. सोडावं कसा रे सांग मोहना, जीव प्राण होऊन काना, श्याम रंग लागून काना. सोडू नको कुळकाना, जाऊ नको. जाऊ नको रे, जाऊ नको, जाऊ किसना, जाऊ नको, जाऊ नको ना. जाऊ नको रे, जाऊ नको, जाऊ किसना, जाऊ नको, जाऊ नको ना. जाऊ नको रे, जाऊ नको, जाऊ किसना, जाऊ नको, जाऊ नको ना. जाऊ नको रे, जाऊ नको, जाऊ किसना, जाऊ नको, जाऊ नको ना. जाऊ नको रे, जाऊ नको, जाऊ किसना, जाऊ नको, जाऊ नको ना. काय अर्णवी, आवडली का गोष्ट? भारीच होती. मला प्रत्यक्ष गोकुळात गेल्यासारखं वाटलं. तो दुष्ट कंस, गोकुळ, प्रेमळ यशोदा माता, राधा या सर्व गोष्टी आत्ता इथेच घडल्यासारख्या वाटल्या. पण आजी, एक सांगू का? हा, बोला बोला. आता आमच्या अर्णवीच्या सुपीक डोक्यातनं कसली आयडियाची कल्पना आली? कृष्ण आणि त्याच्या गोष्टी तुम्हाला आधी पण सांगितल्या होत्यास. आता मला काहीतरी वेगळं सांग ना. कृष्ण आणि त्याची विविध नाती याविषयी सांगू का तुला? नाती मीन्स रिलेशनशिप, राईट आजी? हो हो, नक्की सांग, आवडेल मला ऐकायला. एक भाऊ, एक पती, एक मित्र, एक सखा, मार्गदर्शक, राजा अशा अनेक नात्यांचा नक्षीदार गोफ आपल्याला बघायला मिळतो त्या मुरली मनोहराच्या जीवनात. तो कधी बालगोपालांमध्ये रमणारा रंजक असतो, राधेबरोबर नर्तन करणारा नर्तक असतो, असुरी शक्तींचा नाश करणारा मारक असतो, तर भक्तांना भक्तीचा मार्ग दाखवणारा तारक सुद्धा असतो. आजी, तू किती छान सांगतेस ग. अगदी ऐकत राहावंसं वाटतं. आजी, त्या बाळकृष्णाला तुझ्यासारखी आजी होती का ग? तो मित्रांसोबत काय काय खेळायचा? त्याला मोरपीस कुणी दिलं? अर्णवी, अगं थांब थांब थांब. काही तुझ्या प्रश्नांची जुगजुग गाडी. झोप आता, उद्या शाळा आहे ना. देते बर का तुझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं. श्रीहरी, तुलाच यावं लागेल रे बाबा या भूतलावर माझ्या नातीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. या चिमुकलीनं मला आज अगदी सैरभैर करून टाकलाय. मी नक्की कोणत्या नात्यानं तुमच्याशी संवाद साधू? बालवयात नानाविध असुरांचा वध करणारा लीला पुरुष म्हणून, की गोपांचा पुढे यादवांचा प्रमुख झालेला योद्धा म्हणून? फार फार वर्ष झाली आपला संवाद होऊन. मी आलोय मी आणि माझी नाती यांविषयी हितगुज करायला.
मला खूप सांगायचंय आणि तुम्हाला खूप ऐकायचंय, खरं ना? फक्त एकच सांगतो, मला तुमच्यापासून दूर देव्हाऱ्यातील श्रीहरी मानू नका. तुमच्या मनाच्या देव्हाऱ्यातील अच्युतच तुमच्याशी बोलतोय असं माना. काय आहात तयार? कुठून सुरुवात करू? ज्या आईनं मला जन्म दिला त्या देवकीपासून, की जिनी माझे लालन पोषण करून मोठे केले त्या माझ्या यशोदामाईपासून? मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला जन्म देणारी आई आणि लालन पोषण करणारी माता अशा 2 माता प्राप्त झाल्या. यशोदा मैयाने तर माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. माझं नावही तिनंच ठेवलं, कृष्ण. आकर्षून घेणारा, मोहून टाकणारा मोहक कृष्ण. खरं सांगू का, माझ्या मर्मबंधामध्ये एक कुपी आहे आणि त्यात माझ्या लहानपणातील सुगंधी आठवणी आहेत. या आठवणींचा धागा जातो थेट गोकुळात. गोकुळात असं एकही घर नव्हतं जे आम्हाला ठाऊक नव्हतं. असं एकही घर नव्हतं ज्यात माझी व बलराम दादाची निवडक सवंगड्यांसह चोरधाड पडली नव्हती. घरात दही, दूध, लोण्याची रास असताना आम्ही गुपचूप गोकुळाच्या घराघरात का जात होतो? तर मला सगळं गोकुळ एक भलं मोठं घरच वाटत होतं, माझंच. उंचच उंच शिंकाळ्यावरचं दही, लोणी, गोरस अलगद मुखात पडावं म्हणून आम्ही नाना युक्त्या प्रवक्त्या लढवीत होतो. शिंकाळ उंच असेल तर एकमेकांच्या पाठीवर एकावर एक असा मनोरा रचला जाई व आपसूक दया दुधाची ती अमृतधारा आम्ही सर्वजण मिळून फस्त करायचो. गोपींच्या जथ्थेच्या जथ्थे मुख्य वाड्यावर तक्रारी घेऊन येत असत. अगदी अटीतटीने सांगत असत, फार कंटाळलो आहोत आम्ही, बरं हाकलूनच काढा बरं त्याला गोकुळाबाहेर. आणि मग आम्हाला हाकलून द्यायच्या कल्पनेनं सर्वजण सैरभैर होत, व्याकुळ होत, अगदी व्याकुळ होत. आणि मग त्यांचा चढासूर क्षणात खाली येई आणि मग त्या म्हणत, नाही नाही नको, काही नाही आमचं म्हणणं, पण पण कृष्णानं मर्यादित राहिलेलं बरं, नाही का? यमुनेच्या काठी निघाल्या गवळणी साऱ्या पाण्याला, अनमंती सांगय सोदे काय करावा कान्याला. दरडम दरडम हा घागरी फोडून जातूया, दही दूध चोरून खातूया. यशोदे आवर त्याला गोर जीवाला फार, वाडलय बोलून छळतोया, वाडलय छेडून पळतोया. सावळा पोर तुझा हा रोज कधी बिजार, तिला समजावून झालं कैक दाखवून झालं. तुझी नाही धडकत आता इकडं राहू नको. सांगती खोटे त्या गवळणी, आई मी नाही चोरीले लोणी. सांगती खोटे त्या गवळणी, आई मी नाही चोरीले लोणी. मला न चोरी शब्दच ठाऊक, मला न चोरी शब्दच ठाऊक. उगाच घेती आय गोपिका,
माझ्या जीवनाचं अर्थपूर्ण प्रतीक म्हणजे माझ्या मुकुटात विराजमान झालेलं मोरपीस. कितीतरी रंगछटांनी तळपत असतं ते. निळ्या जांभळ्या हिरवट सोनेरी रंगछटा माझ्या तनामनात चैतन्याचे तरंगच्या तरंग उठवीत असत. माणसाचे जीवनही असेच रंगीबिरंगी असायला हवं, नाही का? एकसुरी नीरस जीवन कुणाला आवडेल? नानाविध जीवन रसाची उधळण माणसाचे जीवन आनंदी आणि सुखी करते. जीवन वस्त्राला सुखाबरोबर समाधानाची किनार असेल तरच ते वस्त्र झळाळून उठते, माझ्या मोरपिसातल्या नानाविध रंगांसारखे. हे मोरपीस मला कुणी दिले त्याची कथा मी आज तुम्हाला सांगतो. एकदा रानात मी माझ्या सवंगड्यांसह गेलो होतो. सूर्य अस्ताला गेला आणि आम्ही आमच्या गोधनासह घरी परतायची वेळ झाली. मी सरावाने माझी मुरली वाजवायला सुरुवात केली. त्यातून अद्भुत सूर वातावरणात पसरायला सुरुवात झाली. त्या सुरांमुळे रानातले मोर आकर्षित झाले. त्या स्वर्गीय सुरांवर नाचायला डोलायला लागले. त्या संपूर्ण वातावरणात एक भारलेपणा होता. मोरांचा राजा पुढे झाला आणि त्याने मला त्याच्या संपूर्ण समूहासह नृत्य करायची विनंती केली. मी त्याच्या विनंतीला मान देऊन स्वतःला ताल आणि ठेक्याच्या नादात स्वाधीन केले. त्या जादुई वातावरणात आम्ही बेभानपणे नर्तन करू लागलो. गोवर्धन पर्वतावर हा नृत्य प्रकार अनेक दिवस रंगला. शेवटी कृतकृत्य होऊन मयूरराज म्हणाला, हे प्रभू, तुम्ही आम्हाला हे जे नृत्याचे धडे दिले त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. आम्ही तुम्हाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो. आजपासून हे मोरपीस तुमच्या चरणी अर्पण करत आहोत. तुमचा सहवास सतत घडावा ही मनोमन इच्छा आहे. आम्ही ही भावभेट देत आहोत, त्याचा स्वीकार करावा. त्या क्षणापासून मी मोरपिसाला माझ्या मुकुटात स्थान दिले. सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजे काज। मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी। मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी। बंसी बजैया रास रचैया, तारनहार मेरे तुम ही केवैया। तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी राज। सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजे काज।
स्नेह म्हणजे जन्मजन्माने मांडलेला एक खेळ असतो. त्याचा उगम शोधायचा नसतो, शेवटाची कल्पना करायची नसते, तर स्नेह केवळ अनुभवायचा असतो. असा स्नेह जमला माझा आणि माझा परममित्र सुदामा याचा. खरं तर माझ्या इतर सवंगड्यांसारखा तो माझ्याबरोबर गोकुळात वाढला नाही. गोपिकांच्या खोड्या काढण्यात, मटक्यातील लोणी खाण्यात, यमुनेच्या जलक्रीडेमध्येही तो माझ्याबरोबर नव्हता. आमची भेट झाली अंकपात राज्यातील सांदीपनी ऋषींच्या आश्रमात. माझ्यासाठी माझ्या गुरुजींचा आश्रम म्हणजे दुसरे ज्ञान गोकुळ, संस्कार गोकुळ आणि साधना गोकुळ होते. आश्रमात लाकडं फोडण्याचे श्रमाचे काम सर्वांना करावे लागे. माझ्या दुबळ्या कृषी मित्राला सुदाम्याला हे काम शक्ती बाहेरचे वाटे. मी त्याच्या मदतीला जाई आणि तो कृतज्ञतेने मला आलिंगन देत असे. याच आश्रमात आमच्या मैत्रीची वेल बहरली. त्याचा स्वाभिमानी स्वभाव, प्रामाणिकपणा, गुरुजनांविषयी आदर फार फार आवडायचा मला. निरपेक्ष वृत्तीने आणि निव्वळ स्नेहाच्या पायावर उभे राहिलेले आमचे मित्रत्वाचे नाते आम्ही मोठे झाल्यावरही तसेच राहिले. त्याच्या आणि माझ्या निरपेक्ष निरामय स्नेहाची कल्पना करणे सर्वसामान्यांना कठीण आहे. इतका साधा की सांदीपनी ऋषींच्या आश्रमात माझा निरोप घेताना माझ्या खडावा त्याने स्नेहभेट म्हणून मागितल्या. मी त्या आनंदाने देऊ केल्या. सगळे जग जिंकल्याच्या आविर्भावात त्याने त्या आपल्या झोळीत टाकल्या होत्या. मी द्वारकेचा राजा झाल्यावर मात्र त्याच्या या भेटीची परतफेड केली. म्हणतात ना, जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्याची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलताच ज्या नात्यात सर्व समजते ते नाते म्हणजे मैत्री. ते नाते म्हणजे सुदामा. एक होता श्री कृष्ण, एक होता श्री कृष्ण, त्याचा मित्र सुदामा. दिसतो जैसा काडी पहलवान, दिसतो जैसा काडी पहलवान, जवळी नाही एकच दाम. गरीब बिचारा सदा घेत असे हरीचे नाम, हरीचे नाम. गोजीरवाणी मुले चिमुकली, गोजीरवाणी मुले चिमुकली, भूक भूक ती म्हणू लागली. शाळा सुटली, पाटी फुटली, आई आम्हाला भूक लागली. आई म्हणाली मेल्यांनो, आई म्हणाली मेल्यांनो, भूक भूक तुम्ही का करता? पिताजींचे म्हणणे ऐका, हरीच त्यांचा मित्र खरा. तोच न तुमचा तो वनमाळी, तोच न तुमचा तो वनमाळी, जाऊन सांगा त्याच्या कपाळी. गरिबी माझी दूर करा, चिंता माझी सारी हरा. होय ग होय, होय ग होय, होय ग होय, होय ग होय. युक्ती सजवली तू ही बरी, बांधून देई एकशी दोरी, बांधून देई एकशी दोरी. खंडे मडके शोधिले, खंडे मडके शोधिले, मुठभर पोहे त्यात बांधले. शेंडी हलवत तुडू तुडू चालला, आला सुदामा द्वारी गेला. कृष्ण द्वार जरी सदैव उघडे, कृष्ण द्वार जरी सदैव उघडे, द्वारपाल ते तिथे खडे. कोण ग बाळा हात चालला, ढाल पाऊली कलरी हसला. अहो भटा जरा दूर हटा, अहो भटा जरा दूर हटा, जाऊन सांगा त्या कटकटा, सुदामा
घातले नंतर हरीने त्यासी पुसले. सांग सुदाम्या भेटीसाठी काय आणले. सांग सुदाम्या तुझ्या हातीचे मज दिसले. लपविसी गाठोडे राजोनी काय लपविसी चिंतामणी. प्रेम पोहे केले भक्षण खूप दिवस त्या घेई ठेवून. काही दिले हरीने त्याला हात हारी परत चालला. दुःख फार ते होई म्हणाला काय करावे न कळे त्याला. गावी आला पाहू लागला घराघरातून सोन्याचा तो दूर निघाला. घराघरातून सोन्याचा तो दूर निघाला. म्हणे सुदामा हात जोडूनी माझे मुठभर पोहे खाऊनी. मित्र प्रेमा नाही विसरला देव भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला. गोकुळातील गोप गोपिकांबरोबर माझे नाते विलक्षण आणि अनोखे होते. वसंताची चाहूल लागली की निसर्ग गोकुळामध्ये अशी सुरेख रंगांची उधळण करायचा की गोकुळवासियांचे तन मन त्यातच रंगून जायचे. होळीला साजेसा थोडा खट्याळपणा करायचा. प्रेमात तर कुठल्या बाह्य रंगाची गरजच भासत नाही. नजरेतच नानाविध रंग काठोकाठ भरलेले असत. वसंत पंचमीला केसरिया रंगाची नुसती बरसात व्हायची आणि एक अधीर भाव गोपिकांच्या मनात आपोआप जागायचा. फाल्गुन महिना आला की गोकुळात होळीची धूम असे. होळीच्या रंगात गोपिकांना रंगायचं तर असे, पण उगाच लटका विरोधही त्या करत असत. त्या छेडाछेडीमध्ये आम्ही सर्व गोप गोपिका मिळून होळी गीत गायचो. होळी गीत होळी गीत म्हणजे स्वतः धुंद होणं आणि दुसऱ्याला बेधुंद करणं. होळी गीत म्हणजे विरह, प्रेम, आतुरता, दुरावा असे प्रेमाचे सगळे आविष्कार. एकाच होळीच्या सणात रंगलेली गीत आणि संगीत यांचा मिलाफ. अटक अटक झटपट पन घट फर चटक मटक एक नार नवेली गोरी गोरी ग्वालन की छोरी चली चोरी चोरी मुख मोरी मोरी मुस्काए अलबेली कंकरी गली में मारी कंकरी कन्हैया ने पकड़ी बाह और की अटखेली भरी पिचकारी मारी बोली परी हरी बोली अरे जा रे हट लट खटना छूर मेरा घूंघट लिख के दूंगी आज तुझे गाली रे अरे जा रे हट लट खटना छूर मेरा घूंघट लिख के
मतवाली रे, आज मीठी लगे है तेरी गाली रे। हो धरती है लाल, आज अंबर है लाल। हो धरती है लाल, आज अंबर है लाल। उड़ने दे घोरी गालों का गुलाल। मत लाज का आज घूंघट निकाल, दे दिल की धड़कन पे धुनक धुनक ताल। झांझ बजे चंग बजे, संग में मृदंग बजे, अंग में उमंग खुशियाली रे, आज मीठी लगे है तेरी गाली रे। अरे जा रे हट ना दूर मेरा घूंघट, बरसती दूरी आज तुझे गाली रे, मुझे समझो ना तुम भोली भाली मी असेन साधारण 8-10 वर्षांचा. नंदबाबांनी मला गायीचे पालन करणारा गोप म्हणून गोप दीक्षा दिली. डोक्याला गोप पागोट, गवळकाठी, घोंगडी, छोटी कोयती अशा गोष्टी समारंभपूर्वक मला देण्यात आल्या. याच कोयतीच्या मदतीनं यमुनेच्या काठी असलेल्या रंगीत वेळूची मी माझी आवडती मुरली तयार केली. माझ्या गोधनाला हाकारायला आणि माझ्या गोप सवंगड्यांना विश्राम योगाची अनुभूती द्यायला. कितीतरी वेळ यमुनेकाठी मी तन्मयतेनं सुरावटी आळवल्या आहेत. संगीतात निष्णात असलेल्या माझ्या महानंद काकांनी माझ्या कानावर घातलेल्या साऱ्या सुरावटी मी बारीक सारीक फिरतीसह आळवायचो. माझा असायचा संगीत योग आणि माझ्या सवंगड्यांचा विश्राम योग. माझ्या प्रिय अश्राप सवंगड्यांना त्यांच्या कष्टांपासून, श्रमांपासून मुक्त होण्याचा साधा सरळ उपाय म्हणजे माझं बासरीवादन होतं. माझ्यासाठी माझं मुरलीवादन म्हणजे निसर्गातल्या नादाला प्रतिसाद देणं होतं. झऱ्यांचा खळखळाट, पानांची सळसळ, पक्ष्यांचे कूजन यातील विविध तालाशी तादात्म्य पावणं आणि निसर्गाशी एकरूप होणं हेच मला ठाऊक होतं. गोकुळवासी म्हणायचे, माझी तान काहीतरी अद्भुत, अलौकिक आणि स्वर्गीय वाटते. पण मी मुरली वाजवायचो आत्मानंदासाठी. एकदा माझ्या सख्या आणि गोपी बासरीवर चिडल्या आणि तिला म्हणाल्या, आम्ही कृष्णाची स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, त्याला हवं नको ते बघतो, पण ओठाशी मात्र सारखी तूच असतेस. तू दिसायला इतकी साधी, ना रंग ना रूप, अशी काय जादू केलीयस त्याच्यावर? त्यावर बासरी म्हणाली, तुम्ही माझ्यासारख्या व्हा, म्हणजे कृष्ण तुम्हाला जवळ करेल. अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, मी अगदी सरळ आहे, ना एखादी गाठ ना एखादं वळण. मी पोकळी आहे. त्या पोकळीतून माझा अहंकार पार गळून गेलाय. माझ्या अंगावरच्या 6 छिद्रांमधून काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे शब्द मी काढून टाकले. त्यामुळेच मी कृष्णाला खूप आवडते. पुढे हीच भावभेट मी माझ्या राधेला दिली. तिच्यासाठी ती भेट अनमोल होती.
माझी निरपेक्ष सखी म्हणून मी राधेकडे बोट दाखवेन. सर्व नात्यांच्या पलीकडे जाऊन स्त्री म्हणजे नेमकं काय निसर्ग तत्व आहे याची जाणीव करून देणारी. रा म्हणजे लाभो आणि धा म्हणजे मोक्ष. राधा म्हणजे मोक्ष लाभो म्हणून तळमळणारा जीव. मला तर ती माझी पहिली स्त्री गुरु वाटायची. स्त्रीत्वाच्या सर्व भावनांची, विविध पैलूंची मला दीक्षा देणारी. कधी खूप बोलून, कधी शब्दही न बोलता मूक राहून, वासनारहित, भावपूर्ण, अतुल प्रेम योगाची, मधुरा भक्तीची माझी प्रिय सखी राधिका. एकदा कोजागिरी पौर्णिमेची चंदेरी रात्र वृंदावनावर हलक्या पावलांनी उतरली. तबका एवढा चंद्र वृंदावनावर आणि मधुवनावर चंदेरी रस ओतत तळपू लागला. आमच्या अभिर्भानू वंशामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक भावपूर्ण प्रथा होती. याच चंद्राला साक्षी ठेवून, स्वतःला विसरून स्त्री पुरुषांनी मुक्त मनानं रात्रभर नृत्याचा रास खेळण्याची. गरजणाऱ्या वाद्यांनी आणि पायांनी एकदमच मनमुक्त रासाची लय पकडली, रात्रभर न थांबण्यासाठी. अधरम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते अखिलं मधुरं 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 वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपते अखिलं 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 मधुरं वेणुर्मधुरो रेणुर्मधुर पाणिर्मधुर पादो मधुरो पाणिर्मधुर पादो मधुरो नृत्यं मधुरं सख्यं मधुरं नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं भूतं मधुरं सुतं मधुरं भूतं मधुरं सुतं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं
साधक केवळ प्रेमाद्वारे भक्तीने भगवंताशी कसा एकरूप होतो ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत मीराबाई. तिच्या मनात असलेली भक्तीची भावना हृदयस्पर्शी आहे. ही आर्तता तिने तिच्या प्रार्थना गीतातून भजनातून व्यक्त केली. तिच्या गीतातील गोडवा अपूर्व होता. तिच्याबद्दल भजनातून ती मला कधी भेटण्याची उत्सुकता व्यक्त करायची, तर कधी माझ्यापासून दूर होण्याचं वियोगाचं दुःख व्यक्त करायची. भावना कुठलीही असली तरी श्रीकृष्णाशी तादात्म्य पावणे हाच तिच्या जीवनाचा उद्देश होता. हेच तिचे अंतिम ध्येय होते. माझ्यावरची निस्सीम भक्ती अनेक वेळा तिला तापदायक ठरली. तिच्या आप्तेष्टांनी अनेक प्रकारे तिचा छळ केला. कधी तिला विषाचा प्याला दिला, तर कधी भेटवस्तू म्हणून विषारी नाग पाठवला. पण तिची माझ्यावरची हृदयस्थ भक्ती पाहून मीच तिचा तारणहार झालो. मीरा म्हणजे विशुद्ध भक्तीचा सहज उगम. मीरेला तर्काच्या बुद्धीच्या फुटपट्टीवर मोजायला जाल तर कुठलीच गोष्ट पटणार नाही. पण एकदा स्वतःला तिच्या जागी ठेवून बघा. भावभक्तीमध्ये बुडून जा. प्रभूचरणी विशुद्ध मनाने नतमस्तक व्हा. भगवंताच्या चरणी लीन व्हा. मग तुम्हीही म्हणाल, मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोई.
मैं तो हो गई हूँ रे मगन। मग गा पा पा गा पा पा गा नी 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 सा 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 नी 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 दा गा 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 गा। पिया संग लगा जो ये मन, सखी हो गई रे तू मगन। ता ना 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 रे ना ता ना ना ता ना 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 रे ना ता ना ना ता ना 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 रे ना ता ना ना ता ना ना रे ना ता ना। श्याम रंग जो लागो तन पर मैं तो है जीवन सारो, मीरा के प्रभु गिरधर नागर देव के नंदन आओ पधारो। बाजरे ताशे बाजरे मृदंग, बाजरे ताशे बाजरे मृदंग, झूम रे सखी अपने पी के संग, पैरों में घुंघरू बांध के नाचे छन न न न। जब से रामा गाना तो समय मेरा हो गई, तब से है मगन नाम जपे तेरे हंस हर्षण मेरा हो गई, तब से है मगन कैसे देखो गुजरे गगन मेरा हो गई, तब से है मगन सुनती रचिया इसमें हर मेरा पधारे। नात्यांच्या या गोफातला आणखी एक सुंदर बंध म्हणजे द्रौपदीशी असलेलं माझं नातं. बंधुभावाप्रमाणेच उत्कट अशा भगिनी भावालाही उत्तुंग करणार. द्रुपदाची कन्या म्हणून द्रौपदी, पांचाल नरेश दृष्टदुम्नाची भगिनी म्हणून पांचाली, यज्ञातून प्रकटलेली म्हणून याज्ञसेनी, कृष्णवर्णी देखणे पण लाभलेली त्रिलोक सुंदरी आणि माझ्या भक्तीमध्ये बंधुत्व आणि मैत्र असं दोन्ही शोधणारी, माझ्यासारख्याच श्यामल वर्णाची रूप संपदा मिरवणारी गर्विता द्रौपदी. हृदयेन अपराजिता असाच तिचा गौरव करावा. मला अजूनही आठवतोय तो प्रसंग. युधिष्ठिरानं आयोजित केलेला तो राजसूय यज्ञ. पांचालीसह 5ही पांडव यजमान होते त्या सोहळ्याचे. त्या अत्यंत शुभ प्रसंगी काळ वेळाचं भान न ठेवता शिशुपालाने अत्यंत जिव्हारी लागेल असा अपमान केला माझा. त्याच्या अपराधांचा घडा पूर्ण भरला. अखेर माझ्या संयमांचा बांध मी माझ्याच हाताने दूर लोटला आणि सुदर्शनाचं स्मरण केलं. शिशुपाल वधानंतर ते तप्त सुदर्शन माझ्याकडे पुन्हा आलं तेव्हा त्याला धारण करताना माझ्या तर्जनीला जखम झाली. रक्ताची धार लागलेली पाहून मी राणीवशात बसलेल्या भगिनी सुभद्रेकडे अपेक्षेनं नजर टाकली. ती अस्वस्थ झाली. मला कशी मदत करावी असा प्रश्न कदाचित तिला पडला असावा. पण शेजारीच यजमान कक्षात उभ्या असलेल्या महाराणी द्रौपदीच्या ही गोष्ट क्षणार्धात लक्षात आली आणि पुढच्या क्षणी तिनं परिधान केलेल्या अत्यंत मौल्यवान अशा सुवर्णरेखित महावस्त्राचा पदर तिने फाडला आणि कुणाच्याही काही लक्षात येण्याच्या आत माझी तर्जनी तिच्या वस्त्राने बांधली देखील. बंधुत्वाच्या नात्याचं प्रथम रक्षण केलं ते द्रौपदीने, अत्यंत ममत्वाने आणि निरपेक्षपणे. आपलं सारं आयुष्य पांडवांसाठी पणाला लावणाऱ्या माझ्या या भगिनी समान प्रिय सखीला अखेर पांडवांनीच पणाला लावावं यासारखा दैव दुर्विलास तो कोणता. आयुष्यभर किती अपमान सहन करावेत तिने. अखेरच्या द्यूतातला पांडवांचा तो दारुण पराभव आणि त्यानंतरचं तिचं वस्त्रहरण म्हणजे तर संपूर्ण स्त्री जातीवरचाच अन्याय. तिचे 5ही पती तिला मदत करायला असमर्थ असूनही ती तेजस्विनी सामान्य स्त्रीसारखी मूक नाही राहिली. भर सभेत तिने जाब विचारला. अत्यंत अगतिक झाली ती. कृष्णा, मधुसूदना, धाव धाव रे केशवा, धाव घनश्यामा, धाव माझी लाखराज, माझी लाज राख रे. अशा तिच्या आर्त शब्दांचा माझ्या आत्म्यालाच जणू स्पर्श झाला. तिच्या त्या अंगुलीभर वस्त्राच्या ऋणातून मुक्त होण्याची वेळ आली होती. त्या भरजरी प्रेमाला मीही दिव्य रूपाने सामोरा गेलो
जीवाच्या आकांताने लज्जा रक्षणासाठी धावा करणाऱ्या माझ्या प्रिय भगिनीला त्यातून सोडवलं. आत्मप्रतिष्ठा आणि विश्वासाचा तो केवढा सुंदर संगम. तिच्या देहावरच्या पितांबराला स्पर्श करण्याचं धाडस त्यावेळी दुर्योधन आणि दुःशासन किंवा शकुनीनं केलं असतं तर कदाचित तिथेच महायुद्ध झालं असतं. जरी ग पितांबर तिला फाडून द्रौपदीचे बंधू शोभनारायण द्रौपदीचे बंधू शोभनारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण विचाराया गेले नारद म्हणून बोट श्रीहरीचे कापले ग बाई बांधायाला चिंधी लव कर देई सुभद्रा बोलली सुभद्रा बोलली शालूनी पैठणी फाडू नका देऊ चिंधी सुमासिनी पाठची बहीण झाली वैरीण द्रौपदीचे बंधू शोभनारायण घर जरी का पितांबर दिला फाडून द्रौपदीचे बंधू शोभनारायण द्रौपदी बोलली हरीची मी धून परी मला त्याने मानिली बहीण परी मला त्याने मानिली बहीण काळजाची चिंधी काढून देईन एवढे तयाचे माझ्यावरील बसने देऊन प्रभू राखी माझी लाज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी त्रैलोक्य मोनाचे वचन दिले फाडून द्रौपदीचे बंधू शोभनारायण घर जरी ग पितांबर तिला फाडून द्रौपदीचे बंधू शोभनारायण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण रत्नाच्या नात्याने उपदेला प्रेम पटली पाहिजे अंतरीची खुण धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीती जी खरी ती जगेला भाविन प्रीती जी खरी ती जगेला भाविन चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न द्रौपदीचे बंधू शोभनारायण घर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीचे बंधू शोभनारायण महाभारतातलं ते अखेरचं द्यूत. होय, अखेरचंच. त्या द्यूतातच पेरली गेली महायुद्धाची बीज. कौरव कुणालाही जुमानणारे नव्हतेच.
पण माझा मात्र अजूनही विश्वास होता त्या कौरवांमध्ये राहत असलेल्या एका पांडवावर, कौंतेय कर्ण. 5 कुंती पुत्रांप्रमाणेच माझा आतेभाऊ. आम्हा दोघांनाही 2 माता. जसा एका मातेकडून दुसऱ्या मातेकडे जाताना माझा जलप्रवास झाला, तसाच त्याचाही. जशी गवळ्याचा पोर म्हणून माझी अवहेलना झाली, तशीच त्याची सूतपुत्र म्हणून. फक्त माझ्या मातेने मला सुरक्षित हाती सोपवलं होतं, तर त्याचा मात्र कुंती मातेने त्याग केला होता. सूर्यासारखाच तेजस्वी असा हा सूर्यपुत्र राधामाता आणि अधिरथाचा लाडका वसुषेण झाला. अंगराज कर्ण केवढा असामान्य धनुर्धर, एक अद्वितीय दानवीर, अमोघ वक्ता, सखा, दुर्योधनाची निष्ठेने पाठराखण करणारा सुहृद, पण जन्मापासूनच दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेला एक दुर्दैवी योद्धा, नियतीचा एक दुर्विलास. जन्मभर कौरवांची साथ करणाऱ्या या राधेयाला कल्पनाच नव्हती त्याच्या उच्च कुळातल्या जन्माची. कौरव पांडवांमधले मतभेद मिटवून युद्ध रोखण्यासाठी पांडवांचा दूत म्हणून मी दुर्योधनाकडे गेलो, तेव्हा अंगराज कर्णाला पांडवांकडे वळवणं हा देखील माझा महत्वाचा उद्देश होताच. हे राधेया, तू राधेय नाहीस, तू कौंतेय आहेस. कुंती मातेला सूर्यापासून झालेला पुत्र, कुरुवंशाचा वारस. माझ्या या वाक्याने महासागराप्रमाणे धीर गंभीर असलेल्या त्याच्या मनामध्ये केवढं प्रचंड वादळ निर्माण झालं असेल. जन्मदाती कुंती माता की सांभाळ करणारी राधा माता, महाराज पंडू की सारथी अधिरथ, अंगदेश की हस्तिनापूर, दिलदार मित्र दुर्योधन की जन्मभर उपहासाने अपमानित करणारे आपलेच बंधू पांडव. प्रश्नांचा केवढा कोलाहल माजला असेल त्याच्या मनात. माझ्या या ज्येष्ठ बंधूला, ज्येष्ठ कुंतीपुत्राला ऐन युद्धाच्या वेळी त्याच्या जन्माचं रहस्य सांगून कुंतीची भेट घडवून आणली तर परिस्थिती बदलेल असं वाटलं होतं मला. पण छे, पितामह भीष्मांसारखाच आपलाही निर्णय नाही बदलला कर्णाने. त्याची निष्ठा, कृतज्ञ वृत्ती, प्रामाणिकपणा आणि तरीही माझ्या प्रती असलेली श्रद्धा पाहून मी अचंबित झालो, भारावून गेलो. जन्म देणाऱ्या आईनं त्यागलं. क्षत्रिय असूनही सुताचं जीवन जगत बालपण गेलं. योग्यता असूनही महान गुरूंनी मला विद्येपासून वंचित ठेवलं. कारण मी सूतपुत्र होतो. लहानपणी जे पांडव वागले, एक वेळ ते विसरता येईल, पण या ज्ञानी लोकांनी केलेला द्वेषभाव कसा विसरायचा नारायणा? आज कित्येक दुःख छातीशी बांधून जगतोय. तुमचा हा अंगराज अजून किती ओझी वाहणार आहे दुःखाची, ते तरी सांगा देवा. या भूतलावर कोणी आहे माझ्या दुःखांचा वाटेकरी, जो माझं दुःख अर्ध तरी कमी करेल? देवा, शरीरावर झालेल्या जखमा मिरवताही येतात, पण मनावरच्या जखमा नाहीत. परमेश्वरानं नेहमी माझ्यासोबत अन्यायच केला. जेव्हा जेव्हा मला एखादी गोष्ट मिळाली, तेव्हा माझी एक तरी प्रिय वस्तू त्याने हिरावून घेतली. जन्म मिळाल्यावर आई, राज्य मिळाल्यावर भाऊ, संसार मिळाल्यावर पुत्र, आणि आता संपूर्ण गृहस्थ मिळाल्यावर जीवन. माझ्यासारखं दुर्दैवी कोणी आहे माधव? असो, तुम्हाला माझं दुःख नाही समजणार. तुमच्या ओठावर जरी अंगराज असले तरी मनात अर्जुनच आहे. तुम्हाला मी आणि माझं दुःख कधीच नाही समजणार, कधीच नाही. झाले का सर्व ऐकून अंगराज? मान्य आहे, जन्मतःच तुमच्या मातेने तुम्हाला त्यागले, एका टोपलीत झोपवून गंगेत वाहून दिले.
मातेच्या कुशीत अंगाई ऐकायच्या वयात तुम्ही घोड्यांच्या टापा ऐकल्यात. लाकडाची गाडी खेळायच्या वयात तुम्ही रथाची चाकं आवडलीत. एक क्षत्रिय असूनही सूतपुत्र म्हणून निंदा ऐकून घेतलीत. तुमच्या योग्यतेचा जय जयकार झाला नाही. तुम्ही अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ आहात हेही कुणी मान्य केले नाही. पण काय तुम्हा एकाचेच दुःख मोठं आहे का? एकदा स्वतःची पायरी उतरून राज्यभर पहा. प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाचे दुःख निराळं आहे. हे असीमित ब्रह्मांड, त्यातला हा भूगोल आणि भूगोलातले आपले हे एवढेसे राज्य आणि ह्या राज्यातले तुम्ही एक. पण दुःख मात्र सांगता ब्रह्मांड भर असल्यासारखे. अहो लांब कशाला जाता? हेवा वाटतो ना तुम्हाला माझा की सगळे भाळतात माझ्यावर? का सगळे जीव ओवाळून टाकतात माझ्यावर? का रथी महारथी नजर वर करत नाहीत माझ्यासमोर? हा मान सन्मान काही एका रात्रीत मिळवला नाही अंगराज. कंस मामाच्या कारागृहात जन्म झाला माझा. माझ्या आधीची 7ही भावंड मारून टाकली त्याने, तेही माझ्या मात्या पित्या समोर. माझ्या जन्मापूर्वीच माझ्या हत्येची तयारी झाली होती. माझ्या अभागी मातेला मला 2 क्षण स्तनपानही करता आले नाही. 8 दरवाजांचा पहारा तोडून माझ्या वसुदेव बाबांनी मला यमुने पार सोडले. मध्यरात्री भर पावसात तुमच्या मातेने, अंगराज तुमच्या मातेने तुम्हाला त्यागले, पण माझ्या मातेने भीतीपोटी त्यागलेच की मला. वृषाली, धर्मपत्नी मानताना तुम्ही? अहो एका नजरेत प्रेमात पडलात आणि बघता बघता वर्षभरात ती तुमची पत्नीही झाली. पण माझी राधा कुठे आहे? माझी राधा काहीच कल्पना नाही. जसे मी तिच्यावर प्रेम केले, तिने माझ्यावर केले, तसे कुणाला जमेल का? तिच्या पायात काटा रुतल्यावर अश्रू माझ्या डोळ्यात ओघळायचे. यशोदा मातेने मला रट्टे दिल्यावर व्रण तिच्या पाठीवर उमटायचे. पण एक सांगू अंगराज, जेव्हा कर्तव्य बोलावते तेव्हा सर्व सोडून जावे लागते. आज तुमची राधा माता तुमच्या सोबत आहे. तुमच्या कर्तृत्वाने ती झोपडीतून राजमहालात आली. ज्या अधिरथाचे जीवन रथाच्या चाकांना वंगण लावण्यात गेलं, तो आज संपूर्ण अंगराज्यात ताठ मानेने मिरवू शकतोय. हे वैभव आहे तुमचे अंगराज, हे वैभव आहे. आज तुम्ही एक उत्तम पिता, पुत्र, पती सर्व काही आहात. तरीही भूतकाळाच्या दुःखाला मिठी मारून बसला आहात. सांगू, मी ज्या दिवसापासून गोकुळ सोडले त्या दिवसापासून एकदाही परतलो नाहीये. माझी यशोदा माता आहे की गेले हे सुद्धा मला माहिती नाही. मध्ये कानावर बातमी आली, नंदबाबांना म्हातारपणामुळे दृष्टिदोष झालाय. संपूर्ण गोकुळ नगरी कृष्ण 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 करत असतात. त्या मातेला, त्या पित्याला 4 सोन्याचे क्षणही दाखवू शकलो नाही मी. एवढा अभागी पुत्र आहे. जिच्या दुधावर जगलो त्या मातेला म्हातारपणी पाणी पाजू शकलो नाही. एवढा नीच पुत्र आहे मी अंगराज. जिच्यावर शरीरापलीकडे जाऊन प्रेम केले त्या राधेला साथ देऊ शकलो नाही. दुःख प्रत्येकालाच आहे अंगराज, पण जगतोय ना हसत हसत. उद्या जर मीच कोसळलो तर हे माझ्यावर श्रद्धा विश्वास दाखवून आहेत, त्यांना कोण सावरणार? ऐका माझं, डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा यमुनेच्या धारांना आवर घाला. पुसा ते डोळे, भिडवा ती नजर सूर्यपित्याला, मन घट्ट करा आणि परता हस्तिनापुराला. कल्याण वस्तू. कौरव पांडवांमधलं महायुद्ध रोखण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण विनाशकारी महासंग्राम हीच अखेर भरतभूमीची नियती होती. न्याय आणि अन्यायातलं युद्ध होतं ते, नीती आणि अनितीमधलं युद्ध होतं ते. पांडवांचा राजदूत बनून शिष्टाई करण्यात मी असफल झालो असलो तरी युद्धभूमीवर मी हातात शस्त्र धारण करणार नाही अशी शपथ घेतली होती. म्हणूनच माझ्या प्रिय सख्याच्या
अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करण्याचा मी निर्णय घेतला. कुंती पुत्र अर्जुन एक असामान्य धनुर्धर, माझा आतेबंधू, गुरु द्रोणांचा लाडका शिष्य, भगिनी सुभद्रेचा आणि सखी द्रौपदीचा पती. आपल्या अतूट मैत्राने मला आजन्म बांधून ठेवणारा आणि अखेरपर्यंत माझा शब्द कधीही खाली पडू न देणारा माझा प्रिय सखा अर्जुन. महायुद्धाच्या आरंभी सर्वांचे उदंड आशीर्वाद घेऊन रथावर आरूढ झालेला तो धनंजय. युद्धभूमीवरचा तो 11 अक्ष अवहिणी कौरव सेनेचा महासागर पाहून जराही विचलित न होणारा तो सव्यसाची पार्थ. त्या दिवशी मात्र माझ्या पांचजन्याच्या गणगंभीर नादाने विलक्षण विचलित झाला. युद्धभूमीवर समोर पितामह भीष्म, गुरुवर्य द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि त्याचे कुरुबंधू पाहून अतिशय अस्वस्थ झाला. मी चमकून त्याच्याकडे पाहिलं तेव्हा, नाही नाही ऋषिकेशा, नाही मधुसूदना, मी नाही हे युद्ध करू शकणार. या पूजनीय वंदनीय ज्येष्ठांचा वध मी नाही करू शकणार माधवा. एका यक्कश्चित राज्यासाठी मी माझ्या प्रियजनांचा संहार केला तर माझ्यासारखा पापी मीच ठरेन रे. अत्यंत आर्तपणे भ्रमचित झालेला अर्जुन मला विनवू लागला. मग मात्र या अत्यंत अटीतटीच्या क्षणी धर्म आणि अधर्माच्या संभ्रमात पडलेल्या पार्थाला निर्वाणीचा उपदेश करण्यासाठी मी सिद्ध झालो. हे कुंती पुत्रा, अरे हा तर तुझा व्यर्थ शोक आहे. या विश्वात उत्पत्ती आणि विलय तर होतच राहणार आहे. तू काय, मी काय, हे सारे ज्येष्ठ श्रेष्ठ, हे सारं विश्व नाशवंतच आहे. पण या साऱ्याच्या मुळाशी एक आत्मतत्व आहे, ते मात्र अविनाशी आहे, शाश्वत आहे. आत्म्याला कुणीच नष्ट करू शकत नाही. हे महाबाहो, जो जन्मला त्याला मृत्यू आहेच. जी गोष्ट तुझ्या हातातच नाही तर त्यासाठी शोक कशाला. सखा अर्जुनाला उपदेश करताना त्याच्यातल्या क्षात्र तेजाला तर मी आव्हान दिलंच, पण एका अतिविशाल सनातनाचा, त्या कालाचा, त्या आत्मशक्तीचा मी प्रतिनिधी झालो. ईश्वराच्या सर्व व्यापकत्वाची त्याला जाणीव करून दिली. त्या ईशतत्वाला शरण जाण्याची त्याला आज्ञाच दिली. माझ्या समोर तो नतमस्तक झाला. काही पळांमध्येच त्याचा संभ्रम दूर झाला. अविचल नेत्रांनी माझ्याकडे पाहत त्याचं गांडीव धनुष्य त्याने निर्धाराने उचललं. त्याचा देवदत्त शंख त्याने उचलल्याच्या क्षणी मी माझा सुलक्षणी पांचजन्य फुंकून महायुद्धाच्या आरंभाचा आदेश दिला. है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. मान मान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. मान मान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है, कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. मेरे परिवार के विरुद्ध, मेरे रक्त के विरुद्ध
कैसे बहाऊं मैं अपना ये रक्त, मैं दुविधा में हूं और अशक्त। ना, ये युद्ध ना अब लड़ पाऊंगा मैं, रखता हूं धरा पे धनुष और बाण। ये है मेरे युद्ध में पूर्ण विराम। क्यों निष्फल चिंता करते हो, किससे व्यर्थ डरते हो? कौन तुम्हें मार सकता है? आत्मा किसी काल में न जन्मती है न मरती है। तुम भूत का शोक न करो, भविष्य का डर न करो, वर्तमान चल रहा है। न कुछ तुम लेके आए, जो लिया यहीं से लिया, जो दिया यहीं पर दिया। जो लिया उस परमात्मा से लिया, जो आज तुम्हारा है, कल किसी और का था और आगे किसी और का होगा। परिवर्तन संसार का नियम है। जिसको तुम मृत्यु समझते हो, यही तो जीवन है। न यह शरीर तुम्हारा है, न तुम इस शरीर के हो। यह आग, मिट्टी, पानी, वायु से बनता है, इसी में लीन हो जाता है। फिर भी तुम्हारी आत्मा वैसी की वैसी स्थिर है। फिर तुम क्या हो? जो कुछ भी करो प्रभु के अर्पण कर। ऐसा करने से सदा जीवन मुक्ति का आनंद अनुभव करेगा तथा शरीर त्यागते ही तत्क्षण लीन होगा। संग्राम की, विश्व के कल्याण की, धर्म अधर्म आदि अनंत, सत्य असत्य कलेश कलंक, स्वार्थ की कथा परमार्थ की। शक्ति है, भक्ति है, जन्मों की मुक्ति है, जीवन का सार है। युग युग से कण कण में, सृष्टि के दर्पण में, वेदों की कथा अपार है। कर्मों की गाथा है, देवों की भाषा है, सदियों के इतिहास का प्रमाण है। कृष्णा की महिमा है, गीता की गरिमा है, ग्रंथों का ग्रंथ ये महान है। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला।
आवडला ना? हां, थोड्याशा टाळ्या थोड्याशा कमी वाटल्या म्हणून एका जोरदार सगळ्या छोट्या मुलांसाठी पण. ए स्टेजवर या सगळे, जाऊ नका, थांबा. तर मी एकदा सगळ्यांचं एक फोटो काढायचा आहे आपल्याला, सो स्टेजवर या. मी एकदा सगळ्यांचं इंट्रोडक्शन देते. सो इंडिव्हिज्युअली सगळ्यांना, आपला सगळ्यात छोटा अर्जुन, ये रे अथर्व भट. ते बघ सगळं, ते बघ, हा हाय म्हण, हाय हाय म्हण, हाय म्हण ना. मग ती त्याची मोठी बहीण राधासृष्टी भट. सगळ्यांनी हाय करा आणि टाळे वाजवा सगळ्यांसाठी. अनन्या जोशी समोर. मीरा प्रभुदेसाई, हाय हाय. मीरा कुठे? हार्दिका ढोबाळे. अंजनी ओझा. स्वरा देशमुख, टाळ्या थांबू नाही. आभा करंबलेकर. अवनी किणेकर. इरा शिंदे. सारा काळे. नभा पंडित. अर्णव पंडित. अर्णव, ये. आद्विक पंचोली. शौर्य पंचोली. वीर पंचोली. रिचा पंचोली. सगळे पंचोली गॅंग. मयांक चव्हाण. क्रांती चव्हाण आणि राम चव्हाण म्हणजे आमचे कंस. रियान कुलकर्णी. ये. सुजाता ठिगळे. अवनीश ठिगळे. अवनीश आपला मीडियम कृष्ण. कौस्तुभ साळुंके. अर्जुन साळुंके. आहान गोखले, आपला अर्जुन, तो लास्ट मिनिट आला. ऐश्वर्या गोखले. स्नेहा जोशी. स्नेहा जोशी हाय आहे. हा. प्राजक्ता सोनी. वर्धा भिडे, मी त्यांची अजून एक ओळख करून देणार. समीरा भिडे. शिल्पा मस्तकर. यशोदा, सगळं आमचं दरवेळेस. तन्वी मस्तकार. रेवती दिवेकर. शुभ्रा पंडित. हा, मंगल पाटील. सोनाली देशमुख. वृषाली अंबर्डेकर. आमचा कर्ण. ज्योती आंबेकर. सखी आंबेकर. अनुष्का सोगळेकर. मनाली आंबेकर. बॅकस्टेज सांगते ना. आणि अर्णव पंचोली, आपला मोठा कृष्ण. होता ना? होता ना. बॅकस्टेज मध्ये मीनल प्रभुदेसाई. आरती जोशी. अनघा भट. दीप्ती कुलकर्णी. योगिनी साळुंके. राधिका वालमे आणि मधुरा घोरपडे. येस, मधुरा घोरपडे. आता मेन सगळे जे बॅक म्हणजे नॉट इन फ्रंट ऑफ कॅमेरा, एडिटिंगसाठी संगीत गुगलानी, तो इथे नाही आहे. LED साठी मुकेश काळे. जोरदार टाळे. थँक्यू दादा. व्हिडिओग्राफर प्रशांत देवधर. काका तुमच्या भरोशी आता सगळं. लाईट्स यतीन माशिरे अँड टीम. जोरदार टाळ्या. जी सुदामाची कविता होती ती लिहिली होती मालती निमखेडकर यांनी. जे मधलं कर्ण आणि कृष्णाचा डायलॉग होता तो लिहिला होता ऋषिकेश नाळे यांनी. आणि आमचं जे मेन रायटिंग किंवा निवेदन होतं त्याचं लाईक मोस्ट ऑफ इट वॉज डन बाय वर्धा भिडे
and most of the last like second half was done by Mrs. हर्षदा पंडित. सो त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. कुठे गेल्या का? अरे बरं ठीक आहे. सो त्यांचं पण खूप मोठं सहाय्य होतं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचे नंदू मामा सुद्धा, त्यांनी सुद्धा आम्हाला खूप खूप मदत केली. आता स्पेशल थँक्स मध्ये आहेत केतकर काका, केतकर काकू, नंदू मामा म्हणणे मी, वडावकर काका, निखिल गोखले, त्यांनी आज आम्हाला सगळे कॉस्ट्युम्स आणून दिले, आणि ईशान गोखले ज्यांनी थोडंफार हमाली काम केलं. येस. आणि इथे आज प्ले पॉज करायला सुमेध मोरोणे पण बसले होते. आणि आम्ही दोघा लोकांना खूप जास्त मिस केलं आज, ज्यांचं एक जॉब आणि एक थोडंसं हेल्थ इश्यूजमुळे आम्ही खूप जास्त मिस केलं. सो दॅट इज वन इज राधिका अंबर्डेकर आणि मानसी मावशी, सो मानसी जोगळेकर. मला खूप मिस केलं, पण वी आर होपिंग फॉर स्पीडी रिकव्हरी, आणि अंबर्डेकर लागू पुढच्या वर्षी येईल हे मी आशा करते सुट्टी घेऊन. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर कमिंग. आणि हो, सगळ्यात जास्ती आवाज, मी त्यांचं नाव विसरले, संदीप सोहनी हा यांचा आवाज होता, मी ऍड करायचं राहिलं. आमचे मेन कृष्ण, मेन सगळ्यात मोठा महत्वाचा कृष्ण. सो सॉरी, ते आहेत का? आलेत का आज? हाय, थँक्यू. या ना 2 मिनिटं स्टेजवर, खरंच या. सॉरी, तुमचं नाव मी लिहायचं विसरले. हां बोलू. थँक्यू म्हणाल सर. आणि ते येईस्तोपर्यंत तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांचं खूप मनापासून धन्यवाद. तुमच्यासाठी हा आम्ही दरवर्षी खेळ मांडतो, आणि वी होप यू लाईक इट. थँक्यू सो मच फॉर कमिंग. सिरियसली थँक्यू सो मच. म्हणजे हा माझाच आवाज होता आहे याची खात्री करून घ्यायची. बस, धन्यवाद. बट थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर कमिंग. थँक्यू. चलो, वेल डन गाइस. 3 cheers for Ideal. Hip hip.